लक्ष देऊन चालणार नाही. आमच्या दूरचित्रवाणीच्या टीमनं विशेषतः मधुमेह जेव्हा आपल्याला आटोक्यात आणायचा असतो तेव्हा आटोक्यात आणण्यासाठी आपल्या आहारावर नियंत्रण असणं आवश्यक आहे आणि व्यायाम करणं देखील आवश्यक आहे. या संदर्भातलं काही चित्रीकरण केलंय ते आपण आता पाहूया. महादेवीवरून उमा राणे या आपल्याला आता प्रश्न विचारतात. वयस्कर आहे, म्हणजे 60 वर्ष होऊन गेली आणि माझ्या आईकडून डॉक्टरांचं म्हणे आईला होती म्हणून मला शुगर आहे, पण मी औषधं रेग्युलर घेते त्यामुळे ती आटोक्यात म्हणजे 150-200च्या आत ठेवते. परंतु माझा प्रॉब्लेम असा आहे, मी कलाकार असल्यामुळे जेवणाच्या ठराविक वेळा नसतात. तर दुपारचं जेवण झालं की मी ती गोळी घेते, पण रात्रीचा प्रॉब्लेम असा होतो शूटिंगमधनं लेट येतो, कधी कधी 1:30-2 वाजता. भिडे साहेबांना माहितीच असेल आपलं जीवन, तर त्यामुळे त्या गोळीचा मला प्रॉब्लेम होतो. मी दूध किंवा केळच घेते. तर अशावर गोळी घ्यायची का पूर्ण जेवण तर मला नाहीच जात त्यावेळेला. तर मला ते एक सांगा. दुसरा प्रश्न असा आहे की इन्शुलिनचं मधुमेह आणि गोळ्यांचं असं काहीतरी बोललं जातं, तर आपल्याकडून त्याची माहिती मिळाली तर बरं होईल. तर तुम्ही सांगितलं तर बरं. प्रश्न अनेक आहेत, तर तेवढं मला जरा सांगा. डॉक्टर तळवलकर, तुम्ही प्रश्नाची. यांचे 2 प्रश्न होते. एक तर यांची जेवणाची वेळ रेग्युलर नाही, कधी लवकर जेवतात कधी उशिरा जेवतात, तर त्यांनी गोळ्याच्या बाबतीत काय करावं आणि कुठच्या रुग्णांनी गोळ्या घ्याव्या, कुठच्या रुग्णांनी इन्सुलिन घ्यावं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर प्रथम. शक्यतोवर मधुमेही व्यक्तींनी आपल्या जेवणाची वेळ रेग्युलर ठेवावी, त्याला पर्याय नाही आहे. काही प्रोफेशन्स असे असतात की तेव्हा एका वेळी जेवणं शक्य नसतं, पण त्यावेळीसुद्धा त्यातनं काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर मार्ग निघू शकतात. समजा तुमची रात्रीची जेवणाची वेळ 9 वाजता असेल आणि तुम्हाला 8:30-9:45 कळलं की आज मी काही 9 वाजता जेवू शकत नाही, तर आपण काही फ्रूट्स म्हणजे ड्राय फूड म्हणजे ब्रेडचे सँडविच म्हणा, बिस्किट म्हणा, असं खाऊन वेळ मारून नेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अर्धा-पाऊण तास पुढे ढकलता येतं आणि नंतर जाऊन जेवता येतं. पण त्याला ठराविक वेळेवर जेवणच चांगलं. कधी 2 तासांनी उशिरा, कधी 2 तास आधी असं करणं शक्यतोवर चांगलं नाही. काही प्रोफेशन किंवा काही वेळा असं झालंच तर त्याच्यासाठी आजकाल नवीन गोळ्या निघालेल्या आहेत की त्या पटकन काम करतात आणि त्या जेवायच्या वेळेच्या जस्ट आधी किंवा जस्ट नंतर घेता येतात. पण त्या गोळ्या प्रत्येकाला सूट होतीलच असं नाही. आपण आपल्या डॉक्टरकडे जाऊन अशा प्रकारच्या गोळ्या आपल्याला सूट होतील का, त्याचा आपल्या डॉक्टरकडनं सल्ला घेऊन त्याप्रमाणे आपण आपली ट्रीटमेंटमध्ये बदल करू शकता. आता दुसऱ्या प्रश्नाच्या बाबतीत इन्सुलिन कोणी घ्यावं आणि गोळ्या कोणी घ्यावं. आता आपण 60 वर्षाचे आहात म्हणजे आपल्याला प्रकार 2चा मधुमेह आहे आणि प्रकार 2च्या मधुमेहात पहिली 5 ते 7 वर्ष गोळ्या काम करतात. पण जसजसं आपलं वय वाढत तसतसं हळूहळू गोळ्याचा इफेक्ट कमी होत जातो आणि अशी एक वेळ येते की गोळ्याचा संपूर्ण उपयोग होत नाही, बिलकुल होईनासा होतो. अशा वेळी कितीही गोळ्या घेतल्या, आपण कितीही आहार पाळला, कितीही व्यायाम केला आणि अगदी नित्यनियमाने गोळ्या घेतल्या तरी आपली ब्लड शुगर काबूत राहत नाही. अशी जेव्हा वेळ येते तेव्हा आपले तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला सल्ला देतात की आता इन्सुलिन घेणं इष्ट आहे. त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला आपण ऐकावा, कारण ह्यावेळी शरीरातील बीटा पेशीचं कार्य अगदी शून्य झालेलं असतं आणि त्यामुळे कुठच्याही प्रकारच्या गोळ्या ह्या स्टेपनंतर त्यांचा उपयोग नसतो. अशा वेळी इन्सुलिनच घेणं इष्ट. यानंतरचा प्रश्न चंद्रपूरहून आलाय. कमलेश चंद्रपूरहून बोलतात आपल्याशी. नमस्ते डॉक्टर. बोला. माझा प्रश्न आहे की डायबिटीज आणि पॅरालिसिस यांचा काही संबंध आहे का, आणि डायबिटीज हा 100% अनुवंशिक आहे का? पुढे तुम्ही उत्तर द्या. डायबिटीस हा अनुवंशिक आहे, परंतु 100% अनुवंशिक आहे असं काही म्हणता येणार नाही. माझ्या कुटुंबामध्ये जर कोणाला डायबिटीज असेल, उदाहरणार्थ माझ्या वडिलांना जर डायबिटीज असेल तर मला होण्याची शक्यता वाढते. जर आई वडिलांना दोघांनाही मधुमेह असेल तर ती शक्यता 30% रुग्णांमध्ये दिसू शकते की आई वडिलांना दोघांना असेल तर 30% त्यांच्या मुलांना मधुमेह होऊ शकतो. एका भावंडाला जर मधुमेह असेल तर दुसऱ्या भावंडाला होण्याची शक्यता ही 30 ते 40%हून जास्त होते. तर अशा तऱ्हेने अनुवंशिकता जरी मधुमेहामध्ये असली तरी प्रकार 2च्या मधुमेहामध्ये केवळ अनुवंशिकता आहे म्हणून भागत नाही. त्यामध्ये इतर जे काही एन्व्हायरमेंटल किंवा वातावरण सदृश परिणाम किंवा त्याचे भाग असतात त्याच्या परिणामामुळे देखील मधुमेह होण्याची शक्यता असते. यामध्ये मगाशी डॉक्टर तळवलकरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे आपलं बदललेलं राहणीमान, आपलं वाढलेलं वजन या सगळ्याचा परिणाम त्या रक्तातल्या साखरेवरती होतो आणि आपल्याला मधुमेह होण्याची शक्यता असते. सांगलीवरून ॲडव्होकेट उमराणीकर हे आता आपल्याला प्रश्न विचारतात. बोला उमराणीकर. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की
ड्रग इंड्युस्ड डायबिटीज स्टेरॉइड्समुळे होतो असं सांगितलं जातं, त्याबद्दल माहिती पाहिजे. आणि दुसरा भाग असा की डायबिटीसची औषधं घेतल्यामुळं काय दुष्परिणाम होतात का? डॉक्टर तळवलकर. पहिला प्रश्न असा आहे की स्टेरॉइड्समुळे डायबिटीस होऊ शकतो का? स्टेरॉइड्समुळे काही लोकांना डायबिटीस होऊ शकतो, कारण स्टेरॉइड्सची जी ॲक्शन आहे ती ॲक्शन इन्सुलिनच्या विरुद्ध आहे. त्यामुळे आपल्या शरीरातलं इन्सुलिन जे तयार होत असतं त्याला स्टेरॉइड्स विरोध करतात. ज्या माणसाला एका इन्सुलिन तयार करण्याच्या कोवतीवर काही नियंत्रणं आहेत किंवा त्याच्या स्वादुपिंडातल्या बीटा पेशी 100% नॉर्मल नाही आहेत, त्यांच्या कार्यातला थोडा लगाम झालेला आहे, अशा लोकांना जर स्टेरॉइड्स दिले तर त्यांना त्याचं रूपांतर डायबिटीजमध्ये होऊ शकतं. कारण स्टेरॉइड्स दिल्यावर आपल्याला जास्ती इन्सुलिनची गरज लागते. ज्या व्यक्तीच्या बीटाचे पेशी अगदी सुदृढ आहेत त्या व्यक्तीमध्ये जास्ती इन्सुलिन टेम्पररी जास्ती इन्सुलिन तयार करून स्टेरॉइड्सवर मात केली जाते आणि ब्लड शुगर नॉर्मल राहते. पण ज्या लोकांना अनुवंशिकता आहे, त्यामुळे बीटा पेशींमध्ये थोडासा दोष निर्माण झालेला आहे, अशी लोक स्टेरॉइड घेतल्यानंतर जे जास्ती इन्सुलिनची जरूर आहे ते एक्स्ट्रा प्रोडक्शन देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे डायबिटीस होऊ शकतो. ही गोष्ट खरी आहे. प्रत्येकालाच होतं असं नाही, पण ज्याला डायबिटीस होऊ घातलेला आहे त्याला तो लगेच होऊ शकतो आणि ज्याला डायबिटीस आहे त्याचा डायबिटीस वाढू शकतो. त्यामुळे डायबिटिक पेशंटना स्टेरॉइड देताना विचार करून द्यावा. त्यांच्या अँटी डायबिटिक्स औषधाची मात्रा वाढवावी लागली तर त्याच्याकडे लक्ष असू द्यावं. दुसरा प्रश्न असा आहे की ह्या डायबिटीसच्या ज्या गोळ्या आहेत त्याच्यापासून काय दुरुपयोग होतात, त्यांचे दुष्परिणाम काय होतात? साईड इफेक्ट्स ज्याला म्हणतात. साईड इफेक्ट्स, गोळ्यांचे साईड इफेक्ट्स विशेष नाही आहेत, पण किडनी खराब झाली असताना जर गोळ्या घेतल्या किंवा लिव्हर खराब झालेली असताना गोळ्या घेतल्या तर साईड इफेक्ट्स दिसू शकतात. सर्व गोळ्या आपण जेव्हा शरीरात घेतो, आपण रोज परत परत गोळ्या का घेतो, एकदाच का घेत नाही? कारण ठराविक तासांनंतर त्या आपल्या शरीरातनं गोळ्या बाहेर फेकल्या जातात आणि या गोळ्या बाहेर फेकण्यासाठी आपल्याला किडनीचं फंक्शन नॉर्मल लागतं. तर डायबिटीसमुळे किडनी खराब झालेली आहे, अशा परिस्थितीत गोळ्या घेणारा मनुष्य असेल तर त्याची एक गोळी त्या दिवशी 4 गोळ्यांसारखी काम करेल आणि पॉयझन निर्माण होईल, त्याची ब्लड शुगर एकदम कमी होईल. सल्फोनिलुरिया या प्रकारच्या गोळ्या किडनी फेल्युअरमध्ये घेतल्या गेल्या तर ब्लड शुगर अति कमी होण्याची शक्यता आहे आणि वेळीच हे जाणलं नाही तर पेशंटला बेशुद्ध अवस्था पण होऊ शकते. त्याचप्रमाणे लिव्हरसुद्धा गोळ्या शरीरातून बाहेर टाकण्यासाठी कार्यरत असते आणि लिव्हर खराब झालेली असेल, उदाहरणार्थ पेशंटला जोराची कावीळ झालेली असेल, त्याच्यात तो मधुमेहासाठी गोळ्या घेतच राहिला काविळीतसुद्धा, तर तो गोळ्यांचा डोस कावीळ असताना फार होऊन शरीरातील साखर एकदम कमी होण्याची शक्यता असते. नाशिकवरून पुष्पा जुटे यांनी प्रश्न विचारलाय. बोलतायत आपल्याशी, बोला. हॅलो, माझं वय 62 वर्ष आहे आणि मिस्टरांचं वय 67 वर्ष आहे आणि त्यांना गेल्या 4-5 महिन्यापासून डायबिटीस डिटेक्ट झालं आहे आणि मला गेल्या 1-2 महिन्यापासून. आणि ब्लड शुगर फास्टिंग साधारण 130 वगैरे असते आणि PP 180, 190, 200 असते. तर आम्ही तेव्हापासून मग डायटरी कंट्रोल केलेला आहे आणि ब्लड शुगर पण बऱ्यापैकी म्हणजे विदाऊट मेडिसिन नॉर्मल लिमिटमध्ये असते. पण कधीतरी असं वाटतं केव्हा तरी चेक केलं तर परत हाय वाटते, म्हणजे इवन डायटरी कंट्रोल टी. तर मग मी आता मेटफॉर्मिन चालू केलं आहे 500 मिलीग्राम BD. तर मला एक विचारायचं की नॉर्मल ब्लड शुगर लिमिट जे आहे ते जे फास्टिंगचं अप्पर लिमिट 110 आहे का 120 पकडायचं आणि PP 140 पकडायचं का 160 पकडायचं? आणि मग मेटफॉर्मिन चालूच ठेवायचं की जेव्हा कधी काही खाण्यावर थोडं फार फरक झाला तेव्हाच त्या दिवसापुरत्या वगैरे घेतल्या तर चालेल का? आणि एक विचारायचं आहे की मी जे इन्स्ट्रुमेंट वापरते ते ॲक्युचेक म्हणून रोस्टचं आहे, तर ते रिलायबल आहे का इन्स्ट्रुमेंट? कारण जेव्हा मी लॅबमध्ये शुगर चेक करून घेतो तेव्हा मला आता रिसेंटली माझी शुगर नॉर्मल आली आणि त्याच वेळेला घरी येऊन इन्स्ट्रुमेंटही चेक केली तर ती फास्टिंग 130 आली. तर मला त्या इन्स्ट्रुमेंट्सबाबत पण जरा नीट सांगायचं, म्हणजे बघा प्लीज. थँक्यू. मला असं वाटतं की त्या बहुतेकांना आता पुन्हा मी सगळ्या प्रेक्षकांना सांगतो की आपला प्रश्न तुम्ही अतिशय थोडक्यात सांगा. ही फार मोठी लांबलचक चर्चा आपल्याला करायची नाहीये. प्रिसाइजली प्रश्न विचारणं आपल्या चर्चेमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर गोडबोले, मला सांगा, डॉक्टर पुष्पा जुटे यांचा जो प्रश्न आहे त्याचं थोडक्यात उत्तर आपण